हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आपण बनवण्यात एकदम मार्केटसारखी टुटी फ्रुटी, तेही कोणतं प्रिझर्वेटिव्ह न वापरता ही टुटी फ्रुटी बनवलेली आहे. सगळ्यात अगोदर एक कच्ची पपई घेतलेली आहे मी. पपईला छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. त्यानंतर पपईचे सगळे साल काढून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. पपईचे छान पीसेस कट करून घ्यायचे आणि पपईमधल्या सगळ्या बिया साफ करून घेतलेल्या आहे, तुम्ही बघू शकता. पपई छान साफ करून घ्यायची. त्यानंतर आपण पपईचे बारीक बारीक पीस कट करून घ्यायचे, तुम्ही बघू शकता. सगळी पपई मी बारीक कट करून घेतलेली आहे. त्यानंतर कढईमध्ये 2 ग्लास पाणी घातलं आहे मी. पाण्याला छान गरम करून घ्यायचं. त्यानंतर एक लिंबू पिळून घेतलेला आहे. त्यानंतर कट केलेले पपईचे पीसेस घालूया आपण पाण्यात. पपईला छान 10 ते 15 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. पपईला छान शिजवून घ्यायचं. त्यानंतर कढईमध्ये 1 कप पाणी घेतलं आहे मी. जेवढं पाणी घेतलं तेवढी साखर घेतलेली आहे. 1 कप साखरेचा पाक करून घ्यायचं. त्यानंतर शिजवून घेतलेले पपईचे पीसेस घातलेले आहे पाण्यात, तुम्ही बघू शकता. पपईला पाकामध्ये छान 10 ते 15 मिनिटं शिजू देऊया, तुम्ही बघू शकता. छान सगळं पाणी आटलंय. त्यानंतर शिजलेली पपई एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे मी. त्यानंतर फूड कलर घातला आहे मी, ऑरेंज कलरचा. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला, नाहीतर आपण तसेही खाऊ शकतो. तुम्ही बघू शकता किती छान आपली टुटी फ्रुटी बनलेली आहे. टुटी फ्रुटीला 5 ते 6 घंटे फ्रीजमध्ये ठेवलं आहे मी सेट व्हायला. तुम्ही बघू शकता किती छान टुटी फ्रुटी बनलेली आहे. प्लीज लाईक